संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रसंगी उपस्थित माननीय दादासाहेब शिंदे सर, आमचे मित्र या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक गिरी सर, जे की मेजरसुद्धा आहेत, महाविद्यालयाच्या कॉलेज डेव्हलपमेंट काउन्सिलचे सदस्य प्रमोदजी घाटगे सर, ज्यांनी आत्ताच माझा परिचय करून दिला आहे, ते NSSचे कार्यक्रम अधिकारी संजय धोंडे, माझे या ठिकाणी 2 विद्यार्थी उपस्थित आहेत तुमच्या प्राध्यापक म्हणून, एक ग्रंथपाल सुधीर नगरकर माझा आवडता विद्यार्थी आहे तो, आणि प्राध्यापक साठे सर, डॉक्टर साठे सर, जे साहित्यिक आणि पत्रकार आहेत, ते आमचे विद्यार्थी आहेत. नलवडे सर आहेत, नलवडे सर आहेत. अनेक लोक इथं ओळखीचे दिसत आहेत मला, प्रमोद चव्हाण क्रीडा विभागाचे. आणि सरांनी आत्ताच उल्लेख केला माझा की आबासाहेब नाव फार गोड आहे म्हणून. तर मित्रांनो, आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा परिचय फार मोठा आहे, तो फार मोठा माणूस आहे. मोठा वगैरे काय नाही, मी अगदी एका छोट्या गावातला, तुमच्या हे जे मेढा गावापेक्षा लहान गाव आहे माझं, केज तालुक्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये. आणि मी काय फार मोठा नाही, पण मोठा होत गेलोय मी, लोकांनी मला मोठं केलंय. त्याचं कारण असं आहे की माझं गाव आहे बीड जिल्ह्यामध्ये, केज तालुक्यात. थोडक्यात सांगतोय मी, आपण ऐकायला उत्सुक आहे ना, तर मला तुम्हाला सांगायचं, मला मी जे आता भाषण करणार होतो मी बदलले सगळं भाषण. मी इथलं वातावरण बघितलं तर माझं वेगळं भाषण करणार आहे. मला शैक्षणिक धोरणावरती सांगायचं होतं मुलांना माहिती, परंतु मी आता वेगळंच माझं सांगणार आहे, कारण ह्या मुलांना जे सांगणं गरजेचं ते सांगणार आहे. तर मित्रांनो, माझं गाव छोटं गाव आहे, 2-3 हजार लोकसंख्येचं, बीड जिल्ह्यामध्ये, केज तालुक्यात. आणि घरामध्ये कोणी शिकलेलं नाही. मी तुमची जसं आहे ना बॅकग्राऊंड, इथं कोणीही नसेल की जे वडील जिल्हाधिकारी आहेत किंवा तहसीलदार आहेत, BDO आहेत, असं कोणी आहे का इथं? शेतकऱ्याची किती मुलं आहेत? हात वर करा. शेतकऱ्याची जवळजवळ सगळी मुलं शेतकऱ्याची मुलं कुटुंबातून आले आहेत. तशाच एका शेतकरी कुटुंबातून मी आलेलो आहे. तर मित्रांनो, माझ्या घरामध्ये कोणी शिकलेलं नव्हतं. आई अशिक्षित होती, वडील थोडं बहुत काहीतरी 1-2 वर्ग शिकलेले होते. आणि माझं नाव ज्यावेळेस ठेवायचं चाललं त्यावेळेस मलाही माहीत होतं, आपण काही जन्म झाल्यानंतर आपलं काय माहीत नसतं. परंतु मी ज्यावेळेस विद्यापीठात गेलो शिकायला, मी त्यावेळेस MSc करत होतो. आणि मी असं फिरत असताना डॉक्टर KB देशपांडे म्हणून बॉटनीचे विभाग प्रमुख होते, फार नामांकित व्यक्तिमत्व, जुने, आता तुमच्या नवीन पिढीला माहीत नाही ते, पण त्यांची पुस्तकं असायची सगळी, KB देशपांडेची सगळी पुस्तकं असे बॉटनीची. KB देशपांडे मला भेटले आणि त्यांनी मला म्हटले, इकडे रे, का फिरतो तू इथं? तर मी म्हटलं, सर आता तास संपलेला आहे म्हणून आलोय बाहेर. तर त्यांनी मला, माझा झुलॉजी विषय आहे, त्याचं बॉटनी आमचं डिपार्टमेंट शेजारीच होतं ते, त्यांनी मला विचारलं, तुझं नाव काय म्हटलं तुझं? त्यावेळेस मी सांगितलं, माझं नाव आबासाहेब देशमुख. तेव्हा असं राग आला, आता तुला मी साहेब म्हणायचं म्हणे, आबासाहेब म्हणायचं तुला? बरं का, तुला आबासाहेब म्हणायचं का म्हणे? सर म्हटले, माझं नावच आबासाहेब आहे, त्याच्यामुळे काय आता मला माहीत नाही. तुझं नाव आबासाहेब कोणी ठेवलं म्हणे? तुझं नाव, तुला आबाराव म्हणलं चालेल का? मी मला आता नाही म्हणता येणार म्हणलं, सर माझं सगळीकडे नाव आबासाहेब आहे. आणि मग खरोखर मी ज्यावेळेस गेलो मी गावाकडं, तर आता मला काय माहीत नव्हतं माझं नाव आबासाहेब का ठेवलं. ते आपल्या आईला सहज म्हटलं की माझं नाव आबासाहेब का ठेवलं म्हटलं. तर आईनं जे उत्तर दिलं, ते अडाणी आहे माझी, तिनं सांगितलं की मला असं वाटायचं की आपल्या घरात कोण शिकलेलं नाही, तर माझ्या मुलांनी मोठंच शिकावं, जास्त शिकावं आणि साहेब व्हावं. बरं का. आणि कदाचित समजा इथं कोणी शिकलेलं नाही, देशमुखाच्या घरामधला पोरगा हा शिकतोय का नाही माहीत नाही, जरी नाही शिकला तरी लोकांनी आबासाहेब तरी म्हणावं. नाही जरी शिकलो, नोकरी नाही आले तरी साहेब म्हणतील आबासाहेब म्हणून. बघा, म्हणजे आईचं काय उद्देश होता की कुठल्या काम पद्धतीनं होणार, नक्का का साहेब झाला पण साहेब म्हणावं म्हणून आबासाहेब नाव ठेवलं. आणि खरोखर सर ह्या नावाचा मला फार झाला बरं. आता तुमच्या ते नाही लोंढे सरांनी सांगितलं, आबासाहेब नावाचं फार पॉप्युलर नेम आहे सर महाराष्ट्रामध्ये. ते काय लोक फार लाईक करतात, काय की मला समजत नाही की कुठे जाईल ना तर माझं सगळे स्वागत करतात. आता
आता सगळे बाकीच्या ठिकाणी कुठं काम करायचं म्हणलं तर त्यांची परवानगी सुद्धा मिळत नाही. पण मला सगळीकडेच गेलो, कुठल्या ऑफिसमध्ये गेलो की माझं काम होतं. आणि त्याचं कारण काय आहे, तर माझ्याबद्दल बरेच जण म्हणतात की ते आता ते फार हसतमुख असतात, असं असं थोडे ते फार हे रॉयल आहेत असं तसं. तसंच माझं वर्णन करा. आता खरं म्हणजे माझी तब्येत बरी नाही, मी 3 महिने आजारी होतो. आता मी तुमच्या सरांच्या निमंत्रणामुळे आता 2-3 कार्यक्रम आता मी अटेंड केले. ते 3 महिने मी पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. मला चालता येत नव्हतं, सगळं काय पायाच्या खाली सगळं पूर्ण निर्जीव झालं होतं. पण ते चालायला लागलो मी आता. तर त्याचं कारण असं आहे बरं सर, की मी इथपर्यंत का पोचलो, वेगवेगळे हजारो पुरस्कार आहेत, 15-20 पुरस्कार आहेत. NSSमध्ये काम केलं, अण्णा हजारेवर काम केलं, सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनमध्ये इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालं. त्याचं कारण असं आहे की जी काही संधी मिळाली त्या संधी सोनं केलं सर. कारण आपल्याला माहिती होतं की आपण ग्रामीण भागातून आलो आहे, आपल्याला संधी मिळणार नाही. आणि जर कुणी संधी दिली तर सोनं करायचं. आमचं NSS युनिट 1982 साली तिथं काहीतरी त्या NSSमध्ये काहीतरी गोंधळ गडबड झालं होतं, भ्रष्टाचार झाला होता, म्हणून त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला. आणि त्यावेळेस मग प्राचार्यांनी विनंती केली किंवा आम्हाला असं ते चूक झाली म्हणजे आमची, तर आम्हाला युनिट काय बंद करू नका, आम्ही प्रोग्राम सर बदलतो म्हणजे. आणि मला त्यांनी त्यावेळेस 82 साली दिलं. मी 80ला नोकरी लागलो होतो, 82 साली दिलं. आता मला भीती वाटत होती सर, कारण ते बदनाम झालेलं NSS आहे, मी जर घेतलं तर माझी नोकरी जायची काम आहे, मी काही घ्यावं का नाही. परंतु म्हटलं की आपल्याला NSSच्या ऑर्डर दिली होती, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की NSS प्रोग्राम सुरू म्हणून तुम्हाला किमान 3 वर्ष काम करावं लागेल, तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल असं म्हटलं. मी काय विचार केला, आपण टेम्पररी होतो त्यावेळेस, 1-2 वर्ष नोकरी झाली आणि परमनंट झालो नव्हतो मी. त्यामुळे 3 वर्ष तर पुढं वाढवून मी ती नोकरी तर करायचं. आणि मी इतकं चांगलं केलं सर की मला 3 वेळा राज्य पुरस्कार मिळाला NSSमध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा मिळाला आणि सोलापूर विद्यापीठाचा मिळाला. नाही, सोलापूरचं नाही, शिवाजी विद्यापीठाचा 2 वेळा मिळाला NSSचा प्रो ऑफिसर म्हणून. म्हणजे आमच्या कॉलेजचे प्रो ऑफिसर आणि मी प्राचार्य, असे 3 वेळा राज्य पुरस्कार मिळालेत. तर ही का मी सांगतो मुद्दाम, की प्राध्यापकाने आपल्याला जी काही मिळाली ना संधी, त्याचं सोनं केलं पाहिजे. कारण आपल्याला कसं आहे की संधी मिळते. आता प्रो ऑफिसर एकालाच मिळालं, सगळ्याला वाटतंय की मला सुद्धा व्हायला पाहिजे, सगळ्याला मिळत नाही. ते ज्यांना मिळाले त्यांनी ती जर चांगलं केलं तर फायदा आहे, नाही केलं तर नुसतंच मग मी 5 वर्ष प्रो ऑफिसर होतो, काय केलं तर काय माहीत नाही, असं व्हायला. तर म्हणून लक्षात घ्या की त्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. मग आणि मी सगळ्या गोष्टीमध्ये जिथं काही मिळेल तिथं मी केलं. कॉन्फरन्स अटेंड करायची, इंटरनॅशनल कॉन्फरन्स केल्या, परदेशात गेलो, जिथं नाही तिथे गेलो. आणि मला भीती वाटायची मनातून की आपल्याला जमेल का नाही, पण ती दाखवायचं नाही कधी, तुम्हाला सांगतो मी. आणि मला एक काय झालं की 2002 साली मला दिल्लीला जायचं योग आला. आणि मला दादाने सांगितलं की तुम्हाला दिल्लीला जायचं म्हटले, ते AICTEची मिटिंगला अटेंड करायचं, कारण मला काय माहीत नाही, मला वेळही नाही म्हटले, तुम्हीच अटेंड करायचं माझा प्रतिनिधी म्हणून. मला जायचं म्हटलं तर मला विमानाने तिने परवानगी दिली. मला इतका आनंद झाला की आपण खेड्यामध्ये असं वर विमान चाललं की बघत होतो आम्ही लहानपणी. जेवण करत असलो घरात तरी पळत यायचं बाहेर विमान चाललंय म्हणून. आणि मग पहिल्यांदा विमानात बसायचं म्हटल्यानंतर मला आनंद झाला. आता मी गेलो तर विमानतळावर गेलो मी. सुरुवातीला ते बुकिंगचं आपण ते बोर्डिंग पास वगैरे घेतो आपण. तर त्या मुलीनं मला, तिथं मुलगी होती बसली तिथं, ती माझ्याकडे बघून हसली. मला काय वाटलं, जनरली काय असतं, कोण हसतं आपल्याकडे बघून, आपली विद्यार्थिनी किंवा ओळखीचं कोणी असलं तर मला असं वाटलं की आपल्या कुठली ओळखीची माझी विद्यार्थिनी काही, की माझ्या 5000 विद्यार्थीपैकी असेल कुठली तरी एखादी विद्यार्थी. मला असं लक्ष चाललंय की ती हसते का म्हणून. मला काय वाटलं माझी विद्यार्थिनी आहे की, म्हणून मग मी तिला काही विचारलं नाही. मी थोड्या वेळी तरी बोललेलं. आता मग तिने पास वगैरे दिला, वेलकम सर असं असं म्हटलं. नंतर पुढे गेलो, प्रत्येक ठिकाणी त्या मुली जे होते ना सारखं हसत होतं ते. आणि मग मला वाटायचं की माझ्याकडे काहीतरी चुकलंय का काय, चेहऱ्यावर काय राहिलंय की काय, त्याच्यामुळे हसतायत ह्या मुली. विमानात गेलं, बसायला गेलो, तिथे हसायला लागल्या, चहा द्यायला लागल्या, चॉकलेट द्यायला लागल्या, नाश्ता द्यायला लागल्या, तिथे हसायचं सारखं. मग मी बारकाईनं अभ्यास केला की ते हसतात कसं काय, त्यांना इतकं कसं काय हसू येतं. कारण आपल्याला हसू येत नाही, आपल्या कुणीतरी विनोद सांगितल्यानंतर आपण हसतो. ती सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा कळत सुद्धा आहे. एखादा विनोद सांगितल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी हसू येतं आहे ना. एक माणूस विनोद सांगितला होता, त्याला काय समजलं नाही. दुसऱ्या दिवशी बाथरूममध्ये आंघोळ करत असताना त्याला लक्षात आलं, समजलं, बाथरूममध्ये हसायला पोटपुढे. त्याच्या बायकोला काय वाटलं, काहीतरी झालं काय केलं म्हणून ती बायको आली. म्हणजे अहो काय होतं, उघडा दरवाजा. आता दरवाजा काय उघडता येत नव्हतं ते आंघोळ करत असल्यामुळे. मग ती बोलली, अहो ती दरवाजा उघडू का म्हणले मी, तुम्हाला काय झालंय का.
बोले काही नाही झालं म्हणजे मला काल एक विनोद सांगितला होता एका सरांनी, ते मला आता समजलं म्हणजे. म्हणजे आम्ही एक धारणा आपली अशी झाली की कुणीतरी विनोद सांगितलं तर आपण हसायचं, पण जर आपण सतत हसलो तर किती चांगलं वाटतं बघा तुम्ही. आता समजा आपण असा चेहरा आहे माझा आणि मी जर हसायला तर चांगलं वाटतं का नाही, किंवा तुम्ही जरी हसलं तरी चांगलं वाटतं. तर मी काय बघितलं की त्या मुली ज्या होत्या त्या हसायच्या कशा, म्हणजे मुली कसं का हसू याला हसू कसं काय येत आहे. तर मी असं बघितलं बार काही ना काही नाही, फक्त इथं हे करायचे त्यांना ट्रेनिंग दिलं होतं हसायचं. आणि मग मी आल्यावर घरी मी ट्रेनिंग आरशासमोर वरून मी केली प्रॅक्टिस कोणी नसताना, जमतं का. मग चांगलं जमलं. मग कुठल्या ऑफिसमध्ये गेले तसं करायचं नुसतं कुठे गेले काय नाही करायचं, फक्त काय करायचं हा जो चेहरा आहे तो आपण सगळ्यांनी करा तुम्ही, प्रसन्न चेहरा चांगला वाटतोय. आणि जर तुम्ही नुसतं असंच मक्क चेहरा करून गेलं असं करून गेलं तर तुमचं काम होत नाही, पण तुम्हाला लाईक करत नाही. मग तुम्ही हसत गेले हो सांग काय नाही करायचं, हे चेहरा आहे एवढंच करायचं. बघा तुम्ही प्रॅक्टिस केली 5-10 मिनिटं तुम्ही असं सगळं जमतं. आणि मग सगळेजण काय म्हणतात फार चांगलं आहे हसत काय. आणि मग ह्याच्यातून आम्ही सगळ्या गोष्टी शिकत गेलो. आता मला सर या कॉलेजमध्ये ज्यावेळेस भेट दिली तर महाबळेश्वर परिसरामध्ये कॉलेज आहे, आदिवासी डोंगरी दुर्गम भागामध्ये कॉलेज आहे, हे सगळं मला माहिती मला मिळाली होती. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी उपस्थित असतील का हे मला डाऊट होतं. कारण मी आता महाराष्ट्रामध्ये अगदी चंद्रपूर नागपूरपासून जळगाव अमरावती सोलापूर जिल्हा मराठवाड्यामध्ये जालना जिल्हा औरंगाबाद जिल्हा बीड जिल्हा उस्मानाबाद जिल्हा सगळीकडे जाऊन होतं. वर्षभर माझं कामच आहे हे. न्यू एज्युकेशन पॉलिसीवर मी अनेक ठिकाणी व्याख्यानं देतो. तर वर्गात उपस्थिती नाही सर. तुम्ही मग अशी उल्लेख केला की बायोमेट्रिक लावल्यात तरी मुलं उपस्थित होते. बायोमेट्रिक फोडले मुलांनी कोणीतरी बायोमेट्रिक फोडून टाकू लावलं. पण इथं जर बघितलं तर मला दिसतंय की जवळजवळ 60% मुली इथं दिसत आहेत आणि 40% मुलं एका कोपऱ्याला बसलीत बाजूला. तर ही बघितल्यानंतर मला खरोखर म्हणजे आनंद झाला. आणि मग आता माझ्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं की एवढं छोटं कॉलेज असताना 2 एकर 2.25 एकरमध्ये कॉलेज आहे, त्याला A ग्रेड मिळाला आहे मॅथचं A ग्रेड मिळणं इतकं सोपं काम नाही मित्र. कारण भले भले कॉलेजेस सरांनी म्हणले कोट्यावधी रुपये माझ्याकडे मला वाटतं 15-20 कोटीची कामं केली सर, पण आम्हाला A ग्रेड मिळू शकलं नाही. एवढं सगळं NSSचे पुरस्कार आहे सगळं A ग्रेड मिळू शकलं आहे. परंतु A ग्रेड देताना समितीने इथं काय पाहिलं ते माझ्या लक्षात आलं, कारण मी त्याच्यावर काम केलेलं आहे. नॅक कमिटीवर मी अनेक महाविद्यालयाला भेटी दिल्या त्या देशामध्ये. तर त्याच्यात काय पाहिलं त्यांनी, इमारतीला महत्व नाही सर, तिथल्या प्लेग्राऊंडला किती ते महत्व नाही, ते किती पॉश आहे किंवा आणखी रफ आहे. तिथे जी घडलेले विद्यार्थी आहेत, तिथले खेळाडू आहेत, तिथल्या मुलाची गुणवत्ता आहे, तिथल्या मुलाचं अटेंडन्स आहे, तिथल्या मुलाची ब्रिलियन्सी आहे, तिथल्या मुलाचं कल्चरलमधलं योगदान आहे, तिथल्या मुलाचं NSS मधलं योगदान आहे, NC मधलं योगदान आहे. आणि स्वयं जसा विद्यार्थी कसा घडला गेला आहे त्याच्यावरती त्या मुलाचं ते मूल्यमापन कॉलेजचं केलं जातं. आणि म्हणून सर आपल्याला ते A ग्रेड मिळालं. आणि आता काय होतं की सर करोनापासून अशीच परिस्थिती झाली आहे की मुलं वर्गात बसायला तयार नाहीत. आणि मोबाईलमुळं तर जगामध्ये मुलांना मेंटल त्याला इलनेस युनोनं जाहीर केलं आहे की जगामधली 50%पेक्षा जास्त मुलं मोबाईलचा अतिरेक वापरामुळं मेंटली इल आहेत. आपण नाही सांगत आहे, युनोनं सांगितलंय की मेंटली इल आहे, इन्क्लुडिंग अमेरिकेतली सुद्धा मुलं मेंटली इल झाली. इतकं त्या मोबाईलचा अतिरेकी वापर व्हायला आहे. मला वाटतं इथं बऱ्याच वेळा इथं रेंज नाही म्हणतात काही इथं मोबाईलला रेंज बी लागत नाही. बरं आहे, चांगली गोष्ट आहे ती. तर इथं इतके मुलं उपस्थित राहिलेत. कारण कसं आहे की शेवटी नवीन एज्युकेशन पॉलिसी आली, त्याच्यामध्ये पहिल्या एज्युकेशन पॉलिसीपेक्षा ती वेगळी केली. त्याच्यामध्ये कौशल्य विकास आहे, तिथं व्यक्तिमत्व विकास होणार आहे, तिथं स्किल डेव्हलपमेंट देणार आहे, व्होकेशनल एज्युकेशन देणार आहे, व्हॅल्यू ॲडेड एज्युकेशन देणार आहे. पण त्याचं दिलं तर कधी देणार, जर मुलं वर्गात असेल तर ना. मुलं वर्गातच नाही आली तर कुणाला देणार, हा प्रश्न आहे ना. तर मित्रांनो, मी तुम्हाला एक शिल्पकाराची गोष्ट सांगतो मुद्दाम.
की आता आपलं जे माहोल आहे ते वार्षिक पारितोषिक वितरणाचं जास्त तुम्हाला डोक्याला ताण होईल असं काही सांगत नाही मी. तर एका गावामध्ये असं मेढ्यासारखंच गाव होतं. त्या गावामध्ये एक शिल्पकार होता. खूप सुंदर शिल्प कोरायचं. सुंदर, इतके सुंदर शिल्प असायचे की ते बघितल्यानंतर माणसं होते तोंडातून आश्चर्य वाटायचं, वा वा काय सुंदर शिल्प कोरले. आणि कुणाला माहीत नव्हतं तिथं, एवढ्या गावात, आपल्या गावात आहे शिल्पकार कुणाला माहीत नाही. एका चांगल्या माणसं प्राचार्यासारखं आपल्या गिरीसरासारखं माणूस एके दिवशी गेला आणि त्यांनी ते पाहिलं आणि त्यांना आनंद वाटला, अरे आमच्या एवढ्या छोट्या गावामध्ये एवढा चांगला शिल्पकार आलेला आहे, हे माहीत नाही कुणालाच. म्हणून त्यांनी काय केलं की त्याचं प्रदर्शन मांडायचं, प्रदर्शन भरवायचं ठरवलं. आणि मग सातारला प्रदर्शन भरवलं. ते प्रदर्शन म्हटलं तर सगळे शिल्प मांडले. इतके सुंदर मूर्ती, महिलाचे, मुलीचे शिल्प तयार केलेले, देवादिकाचे शिल्प तयार केले. इतके सुंदर सुंदर शिल्प होते. सगळेजण बघायला आले. पूर्ण पेपरमध्ये आलं, टी व्हीमध्ये आलं किंवा असं असं खूप चांगला चांगला शिल्पकार आहे आणि प्रदर्शन भरलेलं आहे, ते सगळ्यांनी यावं. इतकी गर्दी झाली. मित्रांनो, एक मुलगी अशी जिज्ञासू मुलगी होती. ती गेली, तिनं बनली, बाबा तुमचा बोटं बघू द्या म्हणले मला. तुमची बोटं बघू द्या, तुमच्या बोटात काय जादू आहे, एवढी सुंदर शिल्प कसं काय तुम्ही कोरता, मला बघू द्या बोट. आता बोटं जर बघितली तर सगळ्यांची बोटं सारखीच आहेत. हे बघा, असं दाखवलं नाही मी, असेच बोट आहेत ना सगळ्याची, त्याच्यापेक्षा वेगळं कोणाच आहे का? एवढेच कांडे आहेत, तेवढेच बोट आहेत. एखाद्याला 6 असू शकतात, आहे ना. ऋतिक रोशनला 6 बोट आहेत ना एका हाताला. तसं एखादा असेल माणूस क्वचित, पण बहुतेक सगळ्याला अशाच प्रकारचे बोट आहेत. तर तो शिल्पकार इतकं चांगलं होतं, तरी त्यात एखादा अहंकारी असता शिल्पकार, तर काय मला असं, हे माझ्या बोटात जादू आहे. त्याने मला, बेटा माझ्या बोटात जादू वगैरे नाही, काय नाही, जादू नाही तर मग ही एवढी सुंदर शिल्प कसं काय करता? त्यावेळेस त्या शिल्पकाराने जे उत्तर दिलं आहे ते प्रत्येक मुलाने लक्षात ठेवायचं. त्या मुलांनी त्या शिल्पकाराने सांगितलं की प्रत्येक दगडात शिल्प असते, प्रत्येक दगडात शिल्प असते. वरची आवरणं दूर करण्याचं काम मी करतो, मग शिल्प आपोआप बाहेर येतं. मग आपण सगळेजण दगड आहेत, त्याचे विद्यार्थी सगळे दगड आहेत, कच्चे दगड आलेले 11वी 12वी करून. आणि हे तुमचे शिक्षक आहेत, ते शिल्पकार आहेत. तुमची वरची आवरणं दूर केली, तिथून मग तहसीलदार निघेल, डेप्युटी कलेक्टर निघेल, PSI निघेल, शिक्षक निघेल, प्राध्यापक निघेल. पण वरची आवरणं दूर केल्यानंतर, तर मित्रांनो, त्या मुलीनं म्हटले की तुम्ही जे उत्तर दिले ते मला काय मान्य नाही म्हटले. कसं काय? तर म्हटले प्रत्येक दगडात शिल्प असते, वरची आवरणं दूर करण्याचं काम मी करतो, मग शिल्प आपोआप बाहेर येतं. आम्हा म्हणले. ती गेली बाहेर आणि तिने एक कच्चा दगड आणला, मुरमाचा दगड, बरं का, मुरमाचा दगड आणला आणि ते ठेवला. तुम्ही म्हणतो ना काढतो ना, काढून दाखवा म्हणजे शिल्प ह्याच्यात. त्यांनी परत न रागावलं नाही काय नाही. ते मुलीला म्हणलं, हे काय वेळपट आहे का, मुली असला दगड आणतात का? तिला रागावलं नाही काय नाही. त्यांनी मला परत आता आणखी सांगतो मी, की प्रत्येक दगडात शिल्प असते, वरची आवरण दूर करण्याचं काम मी करतो, मग शिल्प आपोआप बाहेर येतं. पण दगड सुद्धा तेवढ्या ताकदीचा पाहिजे. जर तुमच्या अंगामध्ये ताकद असेल, तुमची क्षमता असेल, तुम्ही तास केले असतील, वर्षभर लायब्ररीमध्ये बसला असाल, अभ्यास केला असाल चांगला, तर तुमचं शिल्प चांगलं निघेल. आणि जर चांगलं शिल्प निघालं, तुम्हाला माहिती त्याची सगळेजण पूजा करतात, त्याला देवाऱ्यात मांडतात, देव म्हणून पूजा करतात. चांगली मूर्ती असेल तर त्याचे सगळे हे करतात. आणि जर शिल्प जर चांगलं निघालं नाही, फुटलं, तो दगड शिल्प कोराला घातला, अरे दगड कच्चा असला, जर शिल्प जर फुटलं तर ते काय होईल, गटारामध्ये फेकून दिलं जाईल. म्हणजे लक्षात ठेवा की आपण आपला दगड किती मजबूत करायचा. इथले विद्यार्थी एवढे आहेत ना, तर आपला दगड मजबूत झाला पाहिजे. आणि मजबूत केव्हा होईल? दररोज तास केले, दररोज लेक्चर ऐकले, दररोजचा अभ्यास दररोज केला, परीक्षा वेळेच्या वेळेला दिल्या, चांगले मार्क्स मिळवले, तुमचा दगड पक्का झाला, ते मग 100% चांगलं शिल्प येणार. आपल्याला माहित आहे सगळ्याला, कच्च्या मालाला जास्त किंमत आहे का पक्क्या मालाला? कुठल्या मालाला जास्त किंमत आहे? पक्क्या मालाला. आता उदाहरणार्थ घ्या, आपण साखर कारखान्यामध्ये ऊस टाकला जातो. ऊसाला किती किंमत आहे? 2.5 रुपये, 3 रुपये, जास्तीत जास्त 3.5 रुपये किलो. आणि साखर किती आहे? 40 रुपयाच्या पुढं, 40 रुपये, 42 रुपये.
म्हणजे ह्या ठिकाणी काय झालं की कच्च्या मालाला कमी किंमत आहे आणि पक्क्या मालाला जास्त किंमत आहे. आता ही ऊस ज्यावेळेस कारखान्यात येतो त्या ऊसावर किती प्रक्रिया होतात. ऊस तोडणे शेतामध्ये, त्याच्यातून ट्रॅक्टरमध्ये ट्रकमध्ये भरणे, गाडीमध्ये भरणे, गाडीमधून येताना काहीतरी लोक ओढतात त्याच्यातून काही ऊस, काही गळून पडतात, गळून पडलेले त्याच्यावरून ते डुकरं खातात, जनावरं खातात, तुडवतात. जो गेला ऊस कारखान्यामध्ये तिथं पहिल्यांदा कुठं जाईल, ते गव्हाणीमध्ये जाईल. गव्हाणीमध्ये त्याचे लहान लहान तुकडे केले जातात. त्यावेळेस त्या ऊसाला वेदना होत असतील ना, त्रास करावा लागत असेल त्या ऊसाला, परंतु त्याच्यामधून जर कोणी बाहेर पडला, गव्हाणीच्या बाहेर पडला, तर त्याचा कचरा झाला समजायचा. गव्हाणीमध्ये राहिला ऊस, पुढे गेला, त्याचं क्रशिंग झालं, त्याच्यातून रस बाहेर आला. त्या रसाला उच्च डिग्रीला टेम्परेचरला तापवलं, त्यामध्ये त्याचा रंग यावा पांढरा, काळसर रंग पिवळसर रंग जावा म्हणून केमिकल टाकले. त्या सगळ्या प्रक्रिया हाय टेम्परेचरमध्ये होतात. त्या ऊसाला किती वेदना होत असेल, किती त्रास होत असेल. एवढा त्रास सहन केल्यामुळे त्याची साखर चांगली झाली. म्हणजे ऊस हा रॉ मटेरियल होतं आणि फिनिश्ड प्रॉडक्ट जे आहे ते साखर आहे. तसं आपल्या इथं तुम्ही कॉलेजमध्ये आलाय, कॉलेज एक फॅक्टरी आहे, कारखाना आहे. 12वीमध्ये तुम्ही कच्चा माल होता, त्या कच्च्या मालाला इथं प्रोसेस केलं जातं NSSच्या मार्फत. NCC, कल्चरल, स्पोर्ट्स, इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी, काय बॉटनी, झुलॉजी, अनेक विषयाचं तुम्हाला ज्ञान दिलं जातं. आणि तुमचा ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही टिकलं पाहिजे. तुम्ही जर मला लय त्रास होतोय, लय अवघड आहे, मला काय जमत नाही, फार ते रसं रागवतात, असं जर म्हणलं तर तुम्हाला ते कधी जमणार नाही लक्षात. म्हणून आपल्याला हे फिनिश्ड प्रॉडक्ट जर व्हायचं असेल, तुम्हाला ह्या त्रास सहन करावा लागेल. आणि फिनिश्ड प्रॉडक्ट झाला तरच तुम्हाला किंमत आहे. अदरवाईज जर रॉ मटेरियल तुम्ही राहिलात, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर रॉ मटेरियल म्हणून जर राहिलात, त्याला काही किंमत नाही समजा. आता सर मध्यंतरी तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल की एका आमदाराने विधानसभेच्या बैठकीमध्ये प्रश्न उपस्थित केला की शिक्षणाची गुणवत्ता, उच्च शिक्षणाची गुणवत्ता ढासळायला लागली म्हणून सांगितलं. काही राहिलेलं नाही. तुम्ही जर काही गावात गेलं एखाद्या आणि त्या कॉलेजमधल्या मुलांना जर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरच्या मुलाला एक पेज वाचून दाखवा म्हणून जर सांगितलं, तर त्याला सलगपणे ती पेज वाचून दाखवता येत नाही. वाचून दाखवता येत नाही अशी परिस्थिती त्यांनी सांगितली. आता बघायला पाहिजे खरं, म्हणजे आपल्याला आहे का तसं काही. पण त्यांनी जी सांगितलं तिथं आमदारांना सांगितलं की त्यांनी सांगितलं, उलट सुचवलं असं की प्रत्येक म्हणजे प्रत्येक महाविद्यालयामध्ये वाचनाचा तास एक ठेवा. आमच्या शाळेमध्ये असायचं पूर्वी, आम्ही शाळेत असताना एक वाचनाचा तास असायचा. ते गुरुजी काय करायचे, प्रत्येकाला वाचा, एक एक पेज वाचायला लावायचे, एक एक पॅरेग्राफ वाचायला. त्याच्यातून वाचनाचा सराव होत होता. परंतु म्हणजे जर असं जर असेल आणि मुलं जर कॉलेजला यायला तयार नसतील, आता मी जर बघितलं बरं का सर, म्हणजे आता मी तुम्हाला सांगायला नको इथल्या मुलांना, त्यांना ती सांगितल्यासारखं होईल की बाहेर मुलांची टेंडन्सी अशी झाली की कॉलेजमध्ये नाही गेलं तरी चालतंय, प्रवेशाला जाणे आणि परीक्षेला जाणे आणि मध्ये काय करणे तुम्हाला माहिती आहे. परीक्षा कशी देणे, परीक्षा कशी देणे, सगळे 100% मास कॉपी प्रकरणं आहेत सर. आणि मुलं कॉलेजमध्ये यायला तयार नाहीत. मुलाची अटेंडन्स 10-15%, 20%च्या वर जात नाही. आता यावर्षी त्यांनी बायोमेट्रिक सिस्टीम आणा म्हणून सांगितलंय. सरप्राईज व्हिजिट द्यायला कॉलेजला, आणि जर सापडले असे, आता समजा 75% हजेरी भरली, त्यांना फॉर्मच भरता येणार नाही परीक्षेचा. फॉर्म भरला नाही तर आता फर्स्ट इयरचे फॉर्म भरला नाही तर सेकंड इयरला कुठून मुलं येणार आणि थर्ड इयरला कुठून येणार. मग कॉलेज संख्याच राहणार नाही, आपलं वर्कआउट राहणार नाही, आपण सरप्लस होऊ, सगळे कितीतरी प्रश्न आहेत. हे आपल्याकडे उलट चांगलं आहे. मला मी आज पहिल्यांदा एवढं बघितलं सर मोठे, की एवढे मोठ्या संख्येने कार्यक्रमाला मुलं उपस्थित आहेत भाषण ऐकायला. कारण मुलांची आता इच्छा राहिली नाही सर. आणि शासन बी धोरण असं आहे सर, शासनाने आता जवळजवळ 593 कॉलेज, 523 कॉलेजला नवीन परवाने दिले. आता ती कशी देते परवाने सर, पूर्वी असंच आम्ही ज्या कमिटीवर असे सर, तर किमान 15% 15 किलोमीटर अंतरावर ते दुसरं कॉलेज असलं पाहिजे. ह्या कॉलेजने NOC दिल्याशिवाय त्यांना कॉलेजचे परवाने देत नव्हते. आता काही नाही, तुम्हाला त्याच्या बाजूला सुद्धा कॉलेज विकू शकतं. तिथे आले ते जे बाजूला शेजारी. मग ह्या कॉलेजमध्ये गिरी सर स्ट्रिक्ट करणार, कॉपी करता येणार नाही, दररोज आलं पाहिजे. आणि तिथं शेजारच्या कॉलेजला काय म्हणतात, तुम्ही फक्त या, प्रवेश घ्या आणि परीक्षेला या, आम्ही तुम्हाला पास करतो. ती मुलांना चांगलं वाटतं.
पण ह्याच्यामुळे जो धोका आहे भविष्यामध्ये मित्रांनो, की पूर्वी समाजामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये दोनच वर्ग होते. कुठले कुठले? एज्युकेटेड, अनएज्युकेटेड, है ना. दोनच वर्ग होते. तिसरा होता का? एक शिकलेला आहे, एज्युकेटेड, अनएज्युकेटेड. शिकलेला आहे किंवा अडाणी आहे, साक्षर, निरक्षर, असे दोनच होते ग्रुप. परंतु आता तिसरा वर्ग निर्माण होऊ लागलेला आहे. आता तिसरा वर्ग कुठला व्हायला आहे? एज्युकेटेड इलिटरेट, शिकलाय पण अडाणी आहे. जे BA झालाय पण त्याला काही येत नाही, त्याला वाचता येत नाही, त्याला अर्ज लिहिता येत नाही. सर माझ्याकडं, आमच्या डॉक्टर भावाकडं मी एक माझ्याकडे एक गावाचा मुलगा भेटला की मला सांगा म्हणे सर जरा तुमच्या भावाला तिथं गावाकडे मला नोकरीला घ्या म्हणून. आमच्या भावाला सांगितलं, डॉक्टर भावाला मोठं हॉस्पिटल आहे, आपल्याला घ्या म्हटलं सर्विस. त्यांनी घेतलं त्याला नोकरीला. सर तर त्याला आलेले पेशंटची नावं नोंदणी करायची असते ना, ते नावं लिहू शकत नाही सर. त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर तर लिहिताच येत नाही त्याला. तो BA झालेला आहे, त्याचं BA डिग्री आहे, म्हणजे एज्युकेटेड इलिटरेट, शिकलाय पण अडाणी. तो काय म्हणतो ते पेशंटलाच म्हणतो तुम्हीच लिहा. आणि मग त्याला येत नसेल तर काय करायचं? कुणाला तरी बोलून घेतो, त्याला म्हणते लिहा एवढं. म्हणजे अशा प्रकारची जर मुलं तयार झाली एज्युकेटेड इलिटरेट तर हे फार मोठं गंभीर स्वरूपाचं आहे. आणि आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये तर त्यांनी स्किल डेव्हलपमेंटला महत्त्व दिले. आता ते जे फार अवघडच सगळं, आता आपल्याला फार मोठी चॅलेंज आहेत प्राध्यापकांना सुद्धा. कारण एकतर मुलं वर्गात तयार नाही, पुन्हा स्किल डेव्हलपमेंट कुणी शिकवायचं, त्याचं वर्कलोडचं कोण धरणार आहे का नाही, त्याचं आणखी स्पष्ट धोरण कुठलंच नाही. त्याच्याबद्दलच मी बरंचसं बोलणार होतो, मला ते काय तो मी बोलत नाही मी. परंतु लक्षात ठेवा की आपल्याला भविष्यामध्ये भरपूर चॅलेंजेस आहेत. विद्यार्थी संख्या दरवर्षी, आता आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जो GR आहे 34.5 आहे. आता सगळ्यात हायेस्ट GR आपल्या महाराष्ट्रामधला आहे. देशामध्ये 27.5 आहे, पण आपल्याला GR 34.5 आहे. तर ह्या GR म्हणजे काय की पहिलीच्या वर्गामध्ये 100 मुलांनी प्रवेश घेतला, तिथे 34 मुलं हे महाविद्यालयाची पायरी चढतात. बाकीचे सगळे शैक्षणिक गळती झाली, शिक्षण सोडून दिले ते. आता शासनाला काय करायचं आहे की हा GR 50% द्यायचा आहे. 50% न्यायचा कधी? 2035 आणि मग ते शासन म्हणतं की आम्हाला जर इतकं जर न्यायचं म्हणलं तर दीडपट करायचं आहे. ही दीडपट मुलं तुमची वाढणार आहे, त्याला मग जागा कुठे आहे, प्रवेश कुठे देणार? तुमच्या कॉलेजमध्ये नाही विचारणार. तुमच्या इथं जर द्या म्हणलं आणखी 1,000-1,500 मुलं आहेत, आणखी 1,000 मुलांना द्या म्हणलं तर तुम्हाला आमच्याकडे जागा नाही, म्हणून ते नवीन कॉलेज द्याले. म्हणून लक्षात ठेवा आपल्याला की आपल्याला भविष्यामध्ये चॅलेंजेस भरपूर आहेत. सगळे मुलं आता टेक्निकल एज्युकेशनला डोळायला लागले आहेत. मुलं मिळवणं फार अवघड झालं सर. तुमच्या तर म्हणजे आता तालुक्यात तुमचं एकमेव कॉलेज दिसतं इथं, म्हणून तुम्ही नशीबवान आहे तुम्ही. आणि इथं मुलीची संख्या मोठी आहे. मुली आता शहरामध्ये तर मुली आर्ट्स कॉमर्स कॉलेजकडे राहिल्या नाही सर. मी आता बघितलं ना की माझ्या कॉलेजमध्ये असंच होतं की जवळजवळ 60%-70% मुली होत्या आणि 30%-40% मुलं होते. आता मुली राहिल्या नाहीत, त्या मुली टेक्निकल एज्युकेशनवर वळल्या. त्या इंजिनिअरिंगला चालल्या, पॉलिटेक्निकला चालल्या, ॲग्रिकल्चरला चालल्या, फार्मसीला चालल्या, कारण त्यांना शासनानं फीस माफ केलेली म्हणून. आता इथं आहेत ठीक आहे. तर आपल्याला भविष्यामध्ये भरपूर चॅलेंजेस आहेत. आता नवीन तुम्हाला माहिती आहे की पूर्वी आपल्या फक्त शैक्षणिक संस्थांनाच फक्त परवानगी देत होते कॉलेजची. आता त्यांनी इंडस्ट्रीला सुद्धा परवानगी द्यायचं धोरण ठरवलेलं आहे. तुम्हाला टाटा, बिर्ला, रिलायन्स, अदानी, अंबानी यांना सुद्धा आता कॉलेजला परवानगी दिल्या त्यांनी. आता त्यांनी रिलायन्स स्कूल ऑफ एन्व्हायरमेंट सायन्स किंवा जिओ युनिव्हर्सिटी 700-800 एकरमध्ये जिओ युनिव्हर्सिटी कर्जतला त्यांनी स्थापन केलेलं आहे. आणि त्यांच्या फीस जर बघितल्या तर आपल्या गोरगरिबाच्या मुलाला परवडणारे नाही. आता आपल्या इकडं मराठवाडा विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ किंवा पुणे विद्यापीठामध्ये MSc एन्व्हायरमेंटची 3 वेळा जाहिरात आली सर, मुलं नाहीत म्हणून. आणि मला एक जण माझा नातेवाईक सांगितलं की मला रिलायन्स जी आहे ना, रिलायन्स त्यांच्या कॉलेजला इन्स्टिट्यूटला मला प्रवेश पाहिजे एन्व्हायरमेंट सायन्स. तर मी तिथं त्याच्याबरोबर गेलो. मी कर्जतला त्यांचं आहे ते इन्स्टिट्यूट. तर तिथं त्यांनी 1 लाख फीस आहे सर. तर 1 लाख फीसवर सुद्धा प्रवेश मिळत नाही सर, मिळाला नाही प्रवेश. आणि आपल्या इकडं फुकट नाही प्रवेश. शिवाजी विद्यापीठात, सोलापूर विद्यापीठात ट्युशन फीस सरकार देत आहे, त्याच्यात आपल्याला प्रवेश मिळणार आहे, तर तिथं मुलं जात नाही. म्हणजे लक्षात ठेवा की भविष्यामध्ये आपलं हे सुद्धा एक चॅलेंज आहे की ज्या इंडस्ट्री येणार आहेत
जे आता परदेशी विद्यापीठंसुद्धा 100 विद्यापीठं परदेशी येणार आहेत आणि नवीन नवीन विद्यापीठं दररोज निघाले सर. आता पुण्यामध्ये मी ह्याच्यावर काम करतो आता कुठल्या सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला. मी किती चाललो होतो, त्यांनी मला गाडी पाठवत होते. मी त्या रस्त्यात जात असताना रस्त्याने मला 2-3 विद्यापीठाचे नाव दिसलं बोर्ड. एवढं कसं काय विद्यापीठाची नावं कधी ऐकलं मी. त्याची सिम्बायोसिस 2 विद्यापीठ आहेत, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटी. आणि दुसऱ्या बाकीचे काही नाव आहे त्याचे मला नावच लक्षात राहिले. म्हणून मी गुगलवर सर्च केलं तर त्यांनी लिहिलं आहे की मोर दॅन 27 युनिव्हर्सिटीज आर देअर. म्हणजे त्यांना डेफिनेटली सांगता येत नाही, पण 27पेक्षा जास्त विद्यापीठं पुण्यामध्ये. लक्षात ठेवा, आपल्याला भरपूर चॅलेंजेस भविष्यामध्ये आहेत आणि इथं सगळं तरुण प्राध्यापक आहेत. ही सगळ्यात चांगली जमेची बाजू आहे आणि बहुतेक सगळे क्वालिफाईड आहेत. सगळे PhD आहेत, नेट सेट आहेत आणि बहुतेक सगळे प्राध्यापक इथं जे आहेत ते सुद्धा बहुतेक त्यांच्या कुटुंबामधले फर्स्ट जनरेशनच असेल. त्यांचे वडील प्राध्यापक असलेले कोणी आहेत का? एखादा दुसरा असेल. जवळजवळ 80-90% हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातलीच मुलं आहेत आणि ह्याच्यामुळे ह्यांना जी आस्था आहे मुलाबद्दल की मुलं चांगली घडली पाहिजेत, पुढे गेली पाहिजेत, त्या आस्थेपोटी हे काम करताय. आम्ही सुद्धा काय येतोय, आता माझं 70 वर्ष वय झालंय, मी आजारी होतो, मला आता घाम यायला लागला, मी बोलायला मला घाम येते, अंग थरथर कापतंय. परंतु का जा आवडतंय किंवा हे मुलांना सांगितलं पाहिजे काहीतरी. मुलं पुढे त्याशिवाय पुढे जाता येणार नाही आपल्याला. चांगला जर अभ्यास केल्याशिवाय जाता येत नाही. तर माझी अशी परिस्थिती होती सर, मी डिसेंबरला आजारी पडलो, मला हालताच येत होतं, कमरेपासून खाली पूर्णच हालचाल बंद झाली होती आणि मला वाटलं मी आता आयुष्यामध्ये माझं संपलं, माझं मी कधीच जाऊ शकणार नाही. परंतु सरासारख्या एका मित्रानं मला फोन केला की तुम्ही आमच्या कॉलेजला असं बक्षीस वितरण समारंभाला यायचं म्हणून. नंतर मला चालता तर येत नाही, मला माणूस ठेवला होता राहायला, संडास बाथरूमला घ्यायला, आपण करायला. त्या दिवशी मी ठरवलं की आपल्याला जायचं आहे. त्यानं मी नाही म्हणलं नाही, येतो सर म्हणलं. पण आणि 8 दिवसात काहीतरी फरक पडत. 8 दिवसात एवढा प्रयत्न केला आणि जवळ आलो सर. मी जवळ आल्यानंतर माझा आजारच नाही झाला. ती मला एक गोष्ट मी वाचण्यात आली होती म्हणून ती गोष्ट मी तेवढी सांगतो आणि माझं भाषण संपवतो कारण खूप वेळ जाईल. तर एका राजाकडं एक हत्ती होता, गजराज. बरं, गजराज होता. त्या गजराजानं प्रत्येक युद्धामध्ये त्यांनी सगळ्याच्या पुढं असायचं. त्यांनी सगळे अनेक राज्याची जेवढी काही युद्ध होती ती सगळी त्यांनी जिंकलेली होती. आणि एक दिवस काय झालं की तो म्हातारा झाला आमच्यासारखाच. आणि म्हातारा झाल्यानंतर मग आता जनरली काय असतं राजाकडे, तुम्हाला माहिती आहे की म्हातारा हत्ती झाला त्याला गोळ्या घालून मारून टाकतात, त्याला कुठे समाधान. आणि म्हणून त्यांनी काही मारलं नाही. त्यांनी सांगितलं की आपला हा हत्ती फार आपल्याला लाभाचा ठरलेला आहे, सगळ्या युद्धामध्ये त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी जिंकलेलं आहे. तर ह्याला काही मारायचं नाही, त्याला काय लागेल, खुराक लागेल, त्याला माणसं सेवेला लागतील, त्याला बजेटमध्ये प्रोव्हिजन करून टाकलं त्यांच्या राज्याच्या तिजोरीमध्ये किंवा याला सगळं सांभाळायचं नाही, ते सगळी सांभाळायची व्यवस्थित त्याला. पण इकडे चुकून काय झालं की तो हत्ती तलाव होता राजाच्या महालाच्या जवळ, तलावात पाणी प्यायला गेला तहान लागल्यामुळं आणि गाळात गेल्यानंतर तो फसला. त्याला निघताची नाही, धडपड करायला खूप जसं धडपड तसं खाली खाली समजा. मग असं वाटायला आता काय ते मरतंय काय म्हणून सगळे घाबरले. त्यात सेवक राजाला सांगायचं तरी कसं काय, राजा आपल्याच मारायच्या गोळ्या म्हणले हत्ती हल्ली. मग त्यांनी सांगितलं. मग राजाने सगळीकडं जाहिरात दिली, तो माझ्या हत्तीला जी कोण काढून देईल त्याला आम्ही एवढं बक्षीस देऊ काय. मग सगळे कुणी क्रेन घेऊन आले, कुणी JCB घेऊन आले, बुलडोझर घेऊन आले, काय जेवढे काय असेल वरून काढायला प्रयत्न केला. पण काही ते निघायला तयार नाही, कारण हत्ती उचल पाय झाडायला तयार नव्हतं आणि निघतात ते निघेना. 15 दिवस झाले सगळे प्रयत्न करत होते, काही निघालं नाही. परत त्यांनी गावगाव दौंडी पेटवली किंवा कोण येईल काढून त्याला देईल. एक म्हातारा मनुष्य आला एके दिवशी राजा दरबारात आणि त्यांनी सांगितलं की गेटला सांगितलं की ते असं ह्याचं का वयस्कर होता 82 वर्षाचा. ते म्हणले मी काढतो म्हणले हत्ती, ते मला काढायचं, मला राजाला भेटायचं. ते वॉचमन तिथले असत ते काम त्याला राजा दरबारमध्ये कसं तर पहारेकरी. त्यांनी म्हणले हो मामा तुम्हाला काय समजतं म्हणले, इथं सगळे मुंबई पुण्यामध्ये इंजिनियर येऊन गेले, सगळे प्रयत्न केले, म्हणजे काय जमत नाही म्हणले. तुम्ही काय करणार म्हणले, तुमचं वय तरी आहे का म्हणजे, तुम्हाला चालता येत नाही, काठी घेऊन आलाय म्हणजे तुम्ही. नाही म्हणले मला जमते म्हणले, मी काढतो म्हणले.
तू काय ऐक सोडायला तयार नाही. ती म्हणजे नुसतं राजाला माझं नाव सांगा म्हणले, मी आलोय आणि मी काढतो असं म्हणतोय सांग. ते गेले ते राजाला नाव सांगितलं म्हणजे महाराज म्हणले काठी घेऊन आले म्हणजे म्हातारा आहे 80-90 वर्षाचा म्हातारा आहे म्हणजे ते काढतो म्हणतो. काय नाव आहे त्याचं? नाव सांगितलं त्याने. नाव सांगितल्यावर राजाला स्ट्राईक झालं आणि म्हणजे हा तर आपल्या सेनापती होता म्हणले 15-20 वर्षापूर्वी, अनेक युद्ध जिंकलेली म्हणजे त्या म्हाताऱ्याने. बोलून घ्या म्हणले त्याला. बोलून घेतलं, त्यांनी सांगितलं मी काढतो. त्यांनी काय केलं म्हणजे काय लागतं तुम्हाला, काय JCB आणायचं का, काय दोर पाहिजे का, काय मदत लागते कोणाची, ट्रॅक्टर पाहिजे का, काय नाही, काय नाही. फक्त काय केलं त्यांनी, युद्ध सुरू झालं, शिंग वाजवलं ना, रणशिंग आणि ताशे, ते ढोल असतात ना, ढोल आणि असं वाजवले आणि 1,000-500 सैनिक उभा केले तिथं आणि वाजवा म्हणले. सगळं शिंग वाजलं. शिंग वाजल्याबरोबर तो हत्तीच्या अंगास पुरण सोडलं. त्याला असं वाटलं की अरे युद्ध सुरू झालेलं आहे आणि आपल्याला आता झाल्याशिवाय पर्याय नाही म्हणले. आता जर आपण आता मध्ये राहिलो तर युद्ध आपण हारायला काय होईल. जे उसळी मारली हत्तीनं आपोआपच बाहेर आला. तशा पद्धतीने मी बाहेर आलेलो आहे. लक्षात ठेवा, मी ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी एवढ्यासाठी सांगितल्यात की आपली इच्छा जर असेल, आपली इच्छा असल्याशिवाय आपण मोठं होऊ शकत नाही. अनेक बघितले कोट्यावधी रुपये त्यांच्याकडे आहेत, त्यांना शिकवायला शिक्षक घरी येऊन शिकवत आहेत, त्यांची मुलं होत नाहीत. परंतु सर्वसामान्याची आपण नाव वाचतो की बेंटपाळाचा मुलगा UPSCचा IPS झालेला आहे, कलेक्टर झालेला आहे. किंवा आमच्याकडं बीडमध्ये स्मशानभूमीमध्ये मसनजोगी असतात ना, मसनजोगीची मुलगी, स्मशानभूमीचं घर आहे त्यांचं, आलेलं सरपंच द्यायचं, ते अंत्यविधीचा पार पाडायचं, जाळायचं, सगळं ते काम करतात ते. आणि मुलगी प्रेताच्या प्रकाशामध्ये, तुम्ही वाचलं असेल बातमी, प्रेताच्या प्रकाशामध्ये अभ्यास करून ती मुलगी IAS झाली. तर लक्षात घ्या की आपण होऊ शकतो. या कॉलेजची सुद्धा मुलं IAS होऊ शकतात, डेप्युटी कलेक्टर होऊ शकतात, सगळं होऊ शकतं. कुठलं होऊ शकत नाही, PSI होऊ शकतात. हे करून दाखवले, आम्ही सुद्धा केले अकलूजमध्ये. आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं कितीतरी आता मोठमोठ्या जिथं जाईल तिथं माझे मुलं मला भेटतात, विद्यार्थी भेटतात. मुंबईला गेले मुंबईला भेटतात, पुण्याला गेले पुण्याला भेटतात. तर हे आपल्याला जमू शकतंय, परंतु आपली इच्छा पाहिजे. नसेल इच्छा, आता मी जर बसलो असतो ना, आता मला घाम येते, पण मी जर बसलो असतो की आता मला काय जमणार नाही, मी आता उठू शकणार नाही, तर कदाचित मला वाटतं आता उठता आलं नसतं मला. म्हणून लक्षात ठेवा आपल्याला की आपली प्रबळ इच्छा ठेवा, दररोज मेहनत करा, कष्ट करा. आणि मुलींना खूप संधी आहे. आणि तुमची स्पर्धा खरं म्हणजे मगाशी ज्यावेळेस उल्लेख केला की इथं 60% मुली आहेत आणि 3 बेंचवर 3 लाईनला मुली आहेत, 2 बेंचवर मुले, त्यावेळेस सगळ्या मुलींना टाळ्या वाजल्या, पण मुलांनी टाळी वाजवली नाही. अरे असं आहे भेदभाव करतात. लक्षात ठेवा, खरी स्पर्धा मुलीशी तुमची. आता तो काळ गेला तुमचा, आता मुली विचारतायत की कोणती गाडी आहे त्या मुलाकडं. मी आता बघतोय सर, मी काही नातेवाईकांना बोललं ना, मुलगी विचारते कोणती गाडी वापरतात, ते घर आहे का स्वतःचं, किती BHK, 2 BHK का 3 BHK. आता तुम्ही काळ संपला तुमचा. आता कितीतरी बघतोय आम्ही की मुली सर्व्हिस करतायत आणि मुलं शेती करतायत, मुलं दुसरा धंदा करतायत. MBBS झाले तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये, ज्या काही MBBS झाल्या मुलीनं शेतकऱ्याच्या मुलाला लग्न केलं. त्यांच्या हातात आहे सध्या नाड्या. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला टाळ्या वाजवण्याशिवाय आता पर्याय नाही. लक्षात तर मला भरपूर बोलता येईल, मला त्रास बी व्हायला